नमस्कार, मी कविता पाटील। आज मी एका महत्त्वाच्या आणि समाजहिताच्या मुद्द्यावर तुमच्या समोर बोलत आहे। मुरबाड नगरपंचायतीकडून झुंजारराव कॉम्प्लेक्स सोसायटीच्या खासगी मालमत्तेवर जिचं अजूनपर्यंत नगरपंचायतीकडे हँडओव्हर झालेलं नाही, तिथे विनापरवाना कॉन्क्रीट रस्ता आणि पार्किंगचं काम सुरू करण्यात आलं आहे, तेही मालकांची संमती न घेता। हे काम केवळ काही लोकांच्या मागणीवर नियमांच्या विरुद्ध करण्यात आलं आहे। हे काम खासगी मालमत्तेवर सार्वजनिक निधीतून केलं जात आहे, म्हणजेच आपल्या कराच्या पैशातून खासगी जागेवर रस्ता आणि पार्किंग बनवला जातोय। हा निधीचा स्पष्ट गैरवापर आहे। महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगर अधिनियम 1965 कलम 51 सार्वजनिक निधी फक्त सार्वजनिक मालमत्तेसाठी वापरला जाऊ शकतो। कलम 223(1) खासगी मालमत्तेवर विनापरवाना काम केल्यास नागरिकांना हरकत घेण्याचा अधिकार। महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 कलम 52 मंजुरीशिवाय विकास काम करणे हा गुन्हा आहे, म्हणजेच कोणतेही काम करण्यासाठी योग्य परवानगी, मालकांची संमती आणि लेखी मंजुरी आवश्यक आहे। हा फक्त एक सोसायटीचा प्रश्न नाही, हा प्रत्येक नागरिकांचा प्रश्न आहे। आम्ही नगरपंचायतीकडे लेखी हरकत नोंदवली आहे। आता जबाबदारी त्यांची आहे की हा निधी कुठे आणि कशासाठी वापरला गेला हे स्पष्ट करावं। सार्वजनिक निधी खासगी फायद्यासाठी वापरणं ही भ्रष्टाचाराची सुरुवात आहे। आपला हक्क, आपली मालमत्ता आणि आपले पैसे यांची जबाबदारी आपण विचारायची। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तुमचा एक शेअर म्हणजे एक आवाज न्यायासाठी।